या ठिकाणी संदीप देशपांडे जे आहेत ते सध्या या परिसरामध्ये आलेले बघायला मिळत आहे। संदीप देशपांडे यांनी या ठिकाणी ही आक्रमक भूमिका घेतलेली बघायला मिळत आहे। आपण बघतोय की त्यांचं टी शर्ट जे आहे ते देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे। आपण बघतोय की नरेश सुरेश परेश असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलाय। संदीप, काय नेमका वाद आहे? कारण पांढऱ्या पट्टीवरून खरं तर राजकारण मुंबईमध्ये तापलेलं बघायला मिळत आहे। आज दादरमध्ये या ठिकाणी पांढरी पट्टी आहे। मुळात या प्रकारचा कुठलाही सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। हा रस्ता पब्लिकचा आहे, हा पब्लिकचा रस्ता आहे, तो पब्लिकनी वापरायचा आहे। त्याचे काही कायदे आहेत, त्याचे काही नियम आहेत। तुमच्या मनाला येईल त्याप्रमाणे तुमच्या धर्माचा दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही, कुणाच्याच धर्माचा नाही। या ठिकाणी ही पांढरी पट्टी आखलेली आहे। काही स्थानिक रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय आहे? तुमच्यापर्यंत ही गोष्ट कधी आली? आमच्याकडे काही काल स्थानिक रहिवाशांनी जेव्हा या संदर्भातले व्हिडिओ आमचे बघितले त्यावेळेला त्यांनी आमच्या इथे सुद्धा मारले। त्यावेळेला मी आमचे विभागाध्यक्ष, आमचे शाखाध्यक्ष आम्ही सगळ्यांना इथे पाठवलं, तर खरोखर पांढऱ्या पट्ट्या म्हणून। त्याच्यानंतर आम्ही महानगरपालिकेला कळवलं आहे, आम्ही सिनियर पीआयना कळवलं आहे। आम्ही 3 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलं आहे की पांढरी पट्टी काढा, नाही तर आम्ही याच्यावर काळी पट्टी मारू। पण अशा पद्धतीनं मुंबईत एकीकडे घाटकोपर परिसरामध्ये ही पांढरी पट्टी बघायला मिळाली आहे, त्याच्यावरून वाद बघायला मिळाला आहे। एका मराठी माणसानं आवाज उठवल्यानंतर त्याला ट्रोलिंग करण्यात आलं, हे देखील बघायला मिळालं। आणि आता मराठमोळा असलेल्या या दादरमध्ये अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते। नाही, मुळात या प्रकारचा जो सांस्कृतिक दहशतवाद तयार करायचा प्रयत्न करतायत आणि त्यांना सत्ताधारी पक्षाकडनं जे खतपाणी घातलंय। एरवी रस्त्यावर नमाज पडता तेव्हा तुम्ही विरोध करताना, मग या दहशतवादाला का विरोध करत नाही? इथे का यांची थोबाडं बंद होतात का? जैन मारवाडी तुमचे वोटर आहेत म्हणून? जिहादचा देखील उल्लेख त्या निमित्तानं केला जातो। जेव्हा तुम्ही जसं म्हणालात की रस्त्यावर नमाज पडला जातो त्यावेळेस जिहाद म्हणत नाहीये, पण हा सांस्कृतिक दहशतवादाचा प्रकार आहे, तो आम्ही खपवून घेणार नाही। तुम्ही अल्टिमेटम दिले, पण आता पुढे काय? तुम्ही नेमकं कोणाला सांगितलेलं आहे? कधीपर्यंत? ऑफिसरला पण सांगितलंय, सिनियर पीआयना पण सांगितलंय। 3 वाजेपर्यंत आमचं अल्टिमेटम आहे। 3 वाजेच्या नंतर आम्ही मग काळ्या पट्ट्या मारवायच्या। जयेश, तुम्ही काय सांगाल? कारण विभाग अध्यक्ष आहात, तुमच्यापर्यंत देखील ही तक्रार या निमित्तानं आलेली बघायला मिळाली, काय नेमकं म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे आणि मी अग्री करतो संदीपजींच्या गोष्टीवर की बाबा ही दहशतवाद आहे हा, आणि हा दहशतवाद आम्ही खपवणार नाहीच आहे। आणि मराठी माणूस म्हणून, मी मराठी माणूस पर्सनली तुम्हाला बोलतोय की मी खपवून घेणार नाही हा। पट्टीचा वाद बघायला मिळत आहे आज दादरमध्ये। खरं तर हा परिस्थिती ही या ठिकाणी बघायला मिळाली आहे। शिवतीर्थापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही खरं तर जागा आहे। जिथे जिथे तुम्हाला हे जैन पॉकेट्स दिसतील तिथे तिथे ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार आहेत। आणि ही सुरुवात जी झालेली तुम्ही बघितलं कबुतरांच्या वेळेला जसं झालेलं, तसं ते पूर्ण कम्युनिटी एक झालेली। इनफॅक्ट त्या कम्युनिटीच्या एका जैन मुनीनी एक पक्ष पण चालू केला आणि कबूतर हे चिन्ह ठेवलेलं। तुम्ही बघा, हे कुठेतरी हा दहशतवादच आहे आणि तिथून ते चालू झालेला आज सफेद पट्ट्यांवर आलाय। इथून हा आज सफेद पट्ट्यांवर आलाय, एक 3 महिन्यानंतर काहीतरी दुसरं आहे। कोणतरी एक मंत्री यांना चौथळतोय आणि त्यानंतर हे लोक असे वागतायत। आणि हे तुम्ही बघताय 3-3, 4-4 महिन्यामध्ये काही ना काही या गोष्टी होत आहेत। परवानगी कोण देत असेल तुम्हाला वाटतं की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कोणी परवानगी देतं की नाहीच आहे ना? परवानगी कशी देणार आहे तुम्ही? जर रूल असेल तर त्याच्यामध्ये इलिगलच आहे, ह्याच्यावर गुन्हा झाला पाहिजे। आणि आम्ही बघतोय की ज्या लोकांनी ही गोष्ट केली आहे त्यांच्यावर गुन्हा होणार म्हणजे होणारच आहे। आम्ही या गोष्टीच्या मागे आहोत। आपण बघतोय की 3 वाजेपर्यंतचं अल्टिमेटम या ठिकाणी मनसेनं केलेलं बघायला मिळत आहे। संतोष साळी, तुम्ही देखील या ठिकाणी ग्राउंडवर अनेकदा वावरत असतात, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? या गोष्टी ज्या आहेत त्या प्रभादेवी परिसरामध्ये पण आहेत का, अन्य अनेक ठिकाणी आहेत का? दादर, प्रभादेवी, जिकडे जिकडे जैन मंदिर आहेत तिकडे बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने ह्या पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आलेल्या आहेत। आणि कुठल्याही विना परवाना 100%, म्हणजे आम्ही महानगरपालिकेचा काल वॉर्ड ऑफिसरला भेटलो, त्यांना विचारलं तुम्ही कुठली परवानगी दिली आहे, तर त्यांनी नाही सांगितलंय, पूर्णपणे हात वरती केले। आम्ही अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही। जर विदाऊट परवाना जर अशा पद्धतीने जर करत असतील तर हा खरोखर दहशतवाद आहे आणि स्वतःची दादागिरी दुसऱ्यांवरती, म्हणजे स्वतःचा धर्म कुठे ते दुसऱ्यांवरती लादा, असं हे करतात। आता बऱ्याच ठिकाणी आपण काही मराठी लोक जे नॉनव्हेज खातो, आपण त्यांना कधी सांगतो का नॉनव्हेज खा? नाही। आणि अशा बऱ्याच ठिकाणी असं चाललेलं आहे की जिकडे जैन लोक जे राहतात तिकडे मराठी लोकांना घरं नाकारली जातात। अशा हे जबरदस्ती महाराष्ट्रात राहून मराठी लोकांवरती हा अन्याय होत आहे, त्यांच्यावरती दहशतवाद, दडपशाहीचं हे सगळं हे उदाहरण अजून वाढवत चाललेले आहे। दडपशाही ही ह्या पांढऱ्या पट्ट्यांच्या माध्यमातून आता मराठी माणसांना दिसायला लागलेली आहेत। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, तुम्ही काय सांगाल? कारण या ठिकाणी खरं तर पांढरी पट्टी आखण्यात आलेली आहे। मुंबईतील विविध ठिकाणी अशा पद्धतीने या पांढऱ्या पट्टीवरून वाद बघायला मिळतो, तुमचं नेमकं म्हणणं काय?
बरोबर आहे. पांढऱ्या पट्ट्या का लावायच्या आता? म्हणजे सगळ्या जाती धर्माची लोक आपल्या पट्ट्या मारत राहणार. मुसलमान हिरवं मारतील किंवा हिंदूंचा भगवा कलर मारतील. हे चुकीचं होतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या खूप चुकीच्या गोष्टी होत आहेत आणि त्या थांबवल्याच गेल्या पाहिजे. पण जसं उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी खरं तर या ठिकाणी एक सांस्कृतिक दहशतवाद असा उल्लेख मगाशी संदीप देशपांडे यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे. तुम्हाला वाटतंय की कुठेतरी संस्कृती लादण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो? हो, नक्कीच. इथे आता कसं झालंय,